एसटीमध्ये दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांची हेळसांड, सवलती असूनही तिकीट देण्यास टाळाटाळ. सांगली जिल्ह्यात राज्य परिवहन एसटी बस सेवेत दिव्यांग, दृष्टिहीन, ज्येष्ठ नागरिक तसेच महिला प्रवाशांना मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरं जावं लागत असल्याचे समोर आले आहे. 70% जास्त अपंगत्व असलेल्या दृष्टिहीन दिव्यांगांना एसटी पासमध्ये 1/4 किंवा 1/4 दराची सवलत तसेच त्यांच्यासोबत असलेल्या व्यक्तीस अर्धे तिकीट देण्याचा शासन निर्णय किंवा GR असतानाही प्रत्यक्षात या नियमांचे पालन होत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. अनेक प्रकरणांमध्ये वाहकांकडून दिव्यांग प्रवाशांना तिकीट देण्यास टाळाटाळ केली जाते, तसेच सोबतच्या व्यक्तीस पूर्ण तिकीट घेण्यास भाग पाडले जाते. याशिवाय काही ठिकाणी अरेरावीची भाषा वापरून प्रवाशांना त्रास दिला जात असल्याचेही समोर आले आहे. एसटी बसमध्ये दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी राखीव आसने असतानाही ती इतर प्रवाशांकडून व्यापली जातात. अशावेळी वाहकांनी हस्तक्षेप करून संबंधितांना जागा उपलब्ध करून देणे अपेक्षित असते. मात्र तसे होत नसल्याने अनेकांना उभे राहून प्रवास करावा लागत आहे. तसेच बसमध्ये चढउतार करताना दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना मदत करणे हा नियम असतानाही वाहकांकडून त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांनी एसटी प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी तसेच नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी अशी मागणी केली आहे. शासनाचा स्पष्ट GR असतानाही अशी अडवणूक का केली जाते असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. महान कार्य न्यूजसाठी हारून नालबंद, सांगली.